नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, AK एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण द्वितीय सत्र परीक्षा इयत्ता 8वी विषय इंग्रजी प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. ही प्रश्नपत्रिका 50 गुणांसाठी आहे. वेळ 2 तास आहे. सेक्शन 1 लँग्वेज स्टडी 10 मार्क्स. क्वेश्चन नंबर 1 ए डू ॲज डायरेक्टेड एनी फॉर. दिलेल्या सूचनेनुसार कृती पूर्ण करायच्या आहेत. पहिली कृती पहा. कंप्लीट द फॉलोइंग वर्ड्स बाय यूजिंग करेक्ट लेटर्स. लाईफ, लॉक, टॉय, ट्री. पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. ABCD प्रमाणे वर्ड्स लिहायचे आहेत. वाइंड, फिश, सिंक, रेन. आन्सर फिश, रेन, सिंक, वाइंड. सेकंड स्काय, सी, सीझन, सॉन्ग. त्याचा आन्सर पहा. सीझन, सी, स्काय, सॉन्ग. थर्ड क्वेश्चन पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्स 2 मार्क्स. योग्य विरामचिन्हांचा वापर करायचा आहे. यामध्ये 2 सेंटेन्स दिलेले आहेत. फॉर क्वेश्चन मेक मिनिंगफुल 4 वर्ड्स मिनिमम 3 लेटर्स यूजिंग द लेटर्स इन द गिवन वर्ड्स. सायकोलॉजिकली, सायको, लॉजिक, कॉल याप्रमाणे तुम्ही वर्ड्स लिहू शकता. चौथा शब्द लिहा गिल, GILL. फिफ्थ क्वेश्चन राईट द रिलेटेड वर्ड्स. म्युझिक. आन्सर सिंगर, सॉन्ग, मूवी, पोयम. सिक्स क्वेश्चन कंप्लीट द फॉलोइंग वर्ड्स चेन ऑफ नाउन. ट्री. ई वरून नाउन लिहायचं आहे. एनिमी. वाय वरून याक. के वरून काईट. ई वरून इरेजर. बी क्वेश्चन डू ॲज डायरेक्टेड 2 मार्क्स. मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय यूजिंग द गिवन फ्रेजेस टू लुक फॉर 1 मार्क्स. ऑर एक्सपांड द क्लॉजेस देअर इज अ स्कूल. सेकंड ॲड अ प्रिफिक्स ऑर सफिक्स टू मेक न्यू वर्ड्स 1 मार्क्स. लाईक, अनलाईक, एबल, अनेबल. सेक्शन 2 पॅसेज आहे 10 मार्क्ससाठी. रीडिंग स्किल, व्हॉकॅब्युलरी अँड ग्रामर. तिन्ही वरती प्रश्न आहेत. व्यवस्थित पॅसेजचं वाचन करा. क्वेश्चन नंबर 2 रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज 2 मार्क्स. कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स फ्रॉम द पॅसेज. द टायटॅनिक सेट सेल ऑन. द वर्ड टायटॅनिक मीन्स. द टायटॅनिक वॉज लाईक. द कॅप्टन ऑफ द टायटॅनिक वॉज. चारही फिलिंग द ब्लँकची उत्तरे पॅसेजमध्ये आहेत. व्यवस्थित वाचन करून त्यांची उत्तरे लिहा. ॲक्टिव्हिटी 2 कंप्लीट द फॉलोइंग वेब डायग्राम 2 मार्क्स. टायटॅनिक वॉज लाईक अ लार्ज हॉटेल विथ. ॲक्टिव्हिटी 3 फाइंड द अँटोनाइम्स फॉर द फॉलोइंग फ्रॉम द पॅसेज. विरुद्धार्थाचे शब्द लिहायचे आहेत. स्मॉलेस्ट, सिंक, एबल, आउटसाइड, ऑलवेज. ॲक्टिव्हिटी 4 डू ॲज डायरेक्टेड 2 मार्क्स. चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग फ्रॉम द अल्टरनेटिव्ज. ही ग्रीव कोल्ड विथ फेअर. आन्सर ऑप्शन नंबर 3 डिडंट ही. सेकंड द जर्नी वॉज व्हेरी कम्फर्टेबल मेक इट एक्सक्लेमेटरी. व्हेरी ऐवजी हाऊ हा शब्द वापरायचा आहे. हाऊ कम्फर्टेबल द जर्नी वॉज एक्सक्लेमेटरी मार्क. ॲक्टिव्हिटी 5 डू यू लाईक टू ट्रॅव्हल इन सी. वाय तुम्हाला समुद्रामध्ये प्रवास करायला आवडतो का. कारण लिहायचं आहे. सेक्शन 2 नॉन टेक्स्च्युअल पॅसेज म्हणजेच अनसीन पॅसेज. क्वेश्चन नंबर 3 रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज 10 मार्क्स. ॲक्टिव्हिटी 1 फिलिंग द ब्लँक्स विथ करेक्ट वर्ड्स फ्रॉम द पॅसेज 2 मार्क्स. शंकर बिलॉंग टू अ डॅश फॅमिली. द ओल्ड man was weary. Third, Shankar had many dash on his legs. Fourth, Shankar fell down dash. चारही फिलिंग द ब्लँकची उत्तरे या दिलेल्या पॅसेजमध्ये आहेत.
ती शोधून लिहायची आहेत. ॲक्टिव्हिटी 2, हाऊ डिड द ओल्ड मॅन अँड द डिअर हेल्प शंकर? 2 मार्क्स. याही प्रश्नाचं उत्तर या पॅसेजमध्ये आहे. व्हिडिओ स्टॉप करून व्यवस्थित पॅसेजचं वाचन करा. ॲक्टिव्हिटी 3, राईट पास्ट फॉर्म्स ऑफ द गिव्हन वर्ब्स फ्रॉम द पॅसेज. 2 मार्क्स. सी, सॉ, SAW, गो, वेंट, WENT, आस्क, ED जोडायचा आहे, आस्क्ड, ब्रिंग, BROUGHT. ॲक्टिव्हिटी 4, डू ॲज डायरेक्टेड. 2 मार्क्स. दिलेल्या सूचनेनुसार वाक्य लिहायची आहेत. ही सॉ ॲन ओल्ड मॅन चेंज द व्हॉईस. प्रयोग बदलायचा आहे. ही कुडंट मूव्ह. ॲक्टिव्हिटी 5, हॅव यू हेल्प्ड एनीवन? हाऊ? 2 मार्क्स. सेक्शन 4, पोएट्री. क्वेश्चन नंबर 4, रीड द फॉलोइंग पोएम अँड डू द ॲक्टिव्हिटीज. 5 मार्क्स. ट्रूथ पोएम दिलेली आहे. कवितेचं व्यवस्थित वाचन करायचं आहे. त्यावर आधारित खाली काही प्रश्न विचारलेले आहेत. त्या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. कविता व्हिडिओ स्टॉप करून वाचन करा. ॲक्टिव्हिटी 1, स्टेट वेदर यू अग्रीड, डिसॲग्री विथ फॉलोइंग स्टेटमेंट. 2 मार्क्स. 2 स्टेटमेंट दिलेले आहेत. ॲग्री का तुम्ही डिसॲग्री त्यावर तुमचं मत लिहायचं आहे. ॲक्टिव्हिटी 2, हाऊ डू हार्श अँड बिटर वर्ड्स हर्ट द पोएट. 2 मार्क्स. ॲक्टिव्हिटी 3, राईट 2 रायमिंग पेअर्स फ्रॉम द स्टॅन्झा. यमक जुळणारे 2 शब्द लिहायचे आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, बी, रीड द पोएम गिव्हन बिलो अँड राईट ॲन ॲप्रिसिएशन ऑफ इट विथ द हेल्प ऑफ द पॉईंट्स गिव्हन बिलो. 3 मार्क्स. गोल्डन चेन पोएमचं नेम आहे, व्यवस्थित लक्षात ठेवा. यानंतर पोएटचं सुद्धा नेम लक्षात ठेवा. हेलेन स्टेनर राईस. नेम ऑफ द पोएम म्हणजे टायटल, नेम ऑफ द पोएट आणि फिगर ऑफ स्पीच म्हणजे अलंकाराचं नाव लिहायचं आहे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा, व्हाय डू यू आय लाईक दिस पोएम. 1 मार्क्स. सेक्शन 5, रायटिंग स्किल. क्वेश्चन नंबर 5, राईट अ लेटर टू युअर मदर अबाउट युअर डेली रुटीन यूजिंग द वर्ड्स गिव्हन बिलो. 3 मार्क्स. दिलेल्या कंसातील शब्दांचा वापर करून दिलेलं पत्र पूर्ण करायचं आहे. 6 वर्ड्स आहेत, म्हणजेच 6 फिलिंग द ब्लँक्स पूर्ण करायच्या आहेत. उत्तरपत्रिकेत सर्व पत्र लिहायचं आहे. यानंतर पुढचा प्रश्न, क्वेश्चन नंबर 6, ए, डायलॉग रायटिंग. 3 मार्क्स. प्रिपेअर अ डायलॉग फ्रॉम द जम्बल्ड ऑर्डर सेंटेन्स. 1 मार्क्स. ॲक्टिव्हिटी 2, कंप्लीट द फॉलोइंग डायलॉग. 2 मार्क्स. बी क्वेश्चन, इन्फॉर्मेशन ट्रान्सफर. राईट शॉर्ट पॅराग्राफ ऑन द इम्पॉर्टन्स ऑफ ट्रीज विथ द हेल्प ऑफ पॉईंट्स गिव्हन इन वेब. इम्पॉर्टन्स ऑफ ट्रीज, गिव्ज ऑक्सिजन, गिव्ह फ्रुट्स फ्लॉवर्स, युजफुल फॉर मेडिसिन, प्रोव्हाइड्स शेड टू बर्ड्स अँड ॲनिमल्स. उत्तरं लिहिण्यासाठी इथे जागा दिलेली आहे. व्यवस्थित यावर उत्तरे लिहा. सेक्शन 6, ट्रान्सलेशन. 3 मार्क्स. क्वेश्चन नंबर 7, ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड्स इन युअर मदर टंग. एनी 2 मार्क्स. शब्द पहा, ड्रीम, रॉयल, रिव्हर, ब्राईट. बी, ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्स इन युअर मदर टंग. एनी 1 मार्क्स.
रिस्पेक्ट युअर पॅरेंट्स, ऑलवेज वेक अप अर्ली इन द मॉर्निंग. अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका पाहिली आहे. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये उपलब्ध आहेत.